नमस्कार. रमा खूपच घाबरलेली असते. त्यावेळेला अक्षय रमाला बोलतो, रमा तू अशी घाबरतेस का? अगं काही झालं नसेल अण्णांना, तू असा विचार सुद्धा करू नकोस. त्यावेळेला रमा बोलते, तुम्हाला वाटतंय तेवढं सोपं नाही आहे. मला तर असं वाटतंय की काहीतरी प्रॉब्लेम आहे, खूप मोठा प्रॉब्लेम. तेव्हा अक्षय बोलतो, रमा तू असं का बोलतेस? रोज तर त्यांचे मेसेज येत असतात तुला, त्यामुळे त्यांची ख्याली खुशाली सुद्धा कळत असते. आणि तू असा विचार का करतेस? तेव्हा रमा बोलते, तेच तर ना, रोजच्या रोज त्यांचे मेसेज येतात पण फोनवर एकदाही बोलणं होत नाही. अक्षय मला कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय, कारण अण्णा कधीच असे वागत नाहीत. किती दिवस झाले अण्णा मला भेटले सुद्धा नाही, फक्त त्यांच्या मोबाईलवरून मला मेसेज येत आहेत. हे ऐकल्यानंतर अक्षय बोलतो, रमा म्हणजे तुझं म्हणणं तरी काय आहे? तेव्हा लगेच रमा बोलते, अक्षय मला असं वाटतंय की अण्णा कोणत्या तरी प्रॉब्लेम मध्ये आहेत. खूप मोठा प्रॉब्लेम आहे, जो ते मला सांगत नाहीयेत किंवा मला ते कळू देत नाहीयेत, किंवा कुणीतरी मुद्दामून त्यांच्यावरती दबाव ठेवला असेल. तेव्हा लगेच अक्षय बोलतो, रमा तू काय बोलतेस? खरंच मला कळत नाही. खरंच मला तुझ्या बोलण्याचा अंदाजच येत नाहीये रमा. तेव्हा रमा बोलते, तुम्हाला माझ्या बोलण्याचा कदाचित अंदाज येत नसेल, पण मी एकच सांगेन, कुठेतरी काहीतरी असा प्रॉब्लेम आहे, जो प्रॉब्लेम आपल्याला सोडवला पाहिजे. इकडे अक्षय खूप विचार करत असतो आणि तो म्हणत असतो, नक्की काय झालं असेल? मला नीट अण्णासाहेबांचा तपास घेतला पाहिजे. म्हणून त्याने इकडे तिकडे फोन केलेलं असतं आणि तिथून कळालेलं असतं की अण्णासाहेब बरेच दिवस झाले घरीच नाहीयेत. ते कुठे गेले, काय करतायत हे कोणालाच माहिती नाही. हे ऐकल्यानंतर अक्षयच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यावेळेला लगेच अक्षय मोठ्याने बोलतो, म्हणजे रमाचा संशय खरा होता. रमा जे काही बोलत होती ते खरं होतं, आणि आता या गोष्टीचा विचार केला पाहिजे. जर का या गोष्टीचा विचार नाही केला तर मात्र सगळं काही हातातून निसटलं. आता तर मला काय करावं तेच कळत नाहीये, समजतच नाहीये. पण नीट रमाशी बोललं पाहिजे, कारण सगळ्या गोष्टी हाताबाहेर गेल्यासारख्या वाटतायत. रमाशी बोलू की आधी अण्णासाहेबांचा तपास करू? इकडे अक्षय सकाळी सकाळी पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो आणि त्यांनी अण्णासाहेब गायब झालेत अशी तक्रार नोंदवलेली असते. तेव्हा मात्र पोलीस म्हणतात, अहो काय बोलताय तुम्ही, अण्णासाहेब गायब? तेव्हा लगेच अक्षय बोलतो, प्लीज प्लीज त्यांना लवकरात लवकर शोधून काढा. त्यावेळेला लगेच अक्षय इरावतीची सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करतो. इरावती पोलीस स्टेशन मधून केव्हा सुटले हे जेव्हा अक्षयला कळतं, तेव्हा मात्र त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. अक्षय म्हणतो, असं जर का असेल ना, तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तर मात्र काय करावं तेच कळत नाही. आता मात्र मला शांत बसून चालणार नाही, काहीतरी निर्णय मला घेतलाच पाहिजे, आणि तो निर्णय घेतल्याशिवाय मी गप्प राहणार नाही. त्यावेळेला मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच अक्षय मोठ्याने बोलतो, आता या इरावतीचा शोध घेतला पाहिजे, आणि तो घरी जाऊन शशिकांतची भेट घेतो. त्यावेळेला शशिकांत अक्षयला बोलतो, काय झालं अक्षय? हे बघ अक्षय, जे काही असेल ते सांग. तेव्हा अक्षय घडलेला सगळा प्रकार शशिकांतच्या कानावर घालतो. तेव्हा शशिकांत बोलतो, ती इरावती ना दिसते तशी नाहीये. त्या इरावतीनेच काही ना काहीतरी प्रॉब्लेम निर्माण केला असेल. अक्षय तू माझ्यावरती विश्वास ठेव, अण्णासाहेब नक्कीच त्या इरावतीच्या दबावाखाली असणार. आणि एवढंच बोलणं रमाने ऐकलेलं असतं आणि रमा बोलते, तुम्ही काय बोललात बाबा? म्हणजे अण्णासाहेबांना इरावतीने किडनॅप केलंय? आणि त्यावेळेला रमाला खूप मोठा धक्का बसतो. त्यावेळेला अक्षय रमाजवळ जातो आणि रमाला बोलतो, रमा रमा स्वतःला सावर. रमा ग असं काय करतेस? तू जर का स्वतःला सावरलं नाहीस तर कसं होईल? तेव्हा लगेच रमा बोलते, कसं सावरू मी स्वतःला? मलाच कळत नाहीये, मला समजत नाहीये. खरं सांगायचं तर मी तुम्हाला बोलले होते ना,
काहीतरी प्रॉब्लेम आहे, जो प्रॉब्लेम खूपच भयानक आहे आणि तुम्ही मात्र मला सांगितलं नाही. त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो, हे बघ, माझ्या असं मनात सुद्धा काही नाही. तू असा विचारच का करतेस? रमा, एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काहीही झालं तरी सुद्धा असा विचार तू करू नकोस. प्लीज स्वतःला शांत कर. तेव्हा मात्र रमाची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला रमा बोलते, कशी शांत राहू? तुम्हीच सांगा ना, मी कशी शांत राहू? तुम्ही काय बोलताय ते तुमचं तुम्हाला तरी समजतंय? अहो अक्षय, तिथे माझे वडील त्या इरावतीच्या ताब्यात आहेत आणि मी शांत बसायचं? ते काही नाही. जोपर्यंत मी माझ्या वडिलांना सोडवत नाही तोपर्यंत मला शांततेने अजिबात राहता येणार नाही. तेव्हा मात्र अक्षय बोलतो, मग काय करायचं ठरवलंयस रमा? रमा बोल. असा आतताईपणा करून कोणत्याच गोष्टी साध्य होणार नाहीये. रमा, एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी सुद्धा आपल्याला शांत हे बसावंच लागणार, कारण आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. तेव्हा मात्र रमा बोलते, म्हणजे आपण काहीच करायचं नाही? तेव्हा लगेच अक्षय बोलतो, मी असं म्हटलं की आपण काहीच करायचं नाही म्हणून? रमा, आपण नक्की काहीतरी करू, पण जरा धीर धर. रमा, असा आतताईपणा करून चालणार नाही. तेव्हा रमा बोलते, पण मला माझ्या वडिलांना कधी एकदा घेऊन येते असं झालंय. तेव्हा अक्षय बोलतो, तू काळजी करू नकोस. त्या इरावतीच्या पाठी तर पोलीस तर मी लावलेतच, पण मी दुसऱ्या बाजूने सुद्धा विचार केलाय आणि त्या गोष्टी लवकरच सगळ्यांच्या समोर येतील. उद्याच तुझे वडील तुझ्या समोर असतील, हा शब्द आहे माझा. अजून काय बोलू मी, तूच सांग. तेव्हा रमा बोलते, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तुम्ही खोटं बोलणार नाही याची मला खात्री आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा अक्षय, माझ्यासाठी माझे वडील म्हणजे खूपच महत्वाचे आहेत, कारण जेव्हा तुम्ही माझ्यासोबत नव्हतात तेव्हा फक्त आणि फक्त त्यांनी मला साथ दिली. आणि खरं सांगू, मला याच गोष्टीचा खूप आनंद आहे. तेव्हा मात्र रमा खूपच खुश असते. इकडे सकाळी सकाळी इरावती अण्णासाहेबांचं तोंड आवळत असते, त्यांना बांधून ठेवलेलं असतं. ती म्हणत असते, खूपच फुशारक्या मारत होतास ना, सांगितलं होतं तुझ्या लेकीला माझ्या घरात पाठवण्याचा अट्टहास करू नकोस. अरे इतके वर्ष जे प्रयत्न घडवून आणलेले आणि त्या रमा अक्षयला मी वेगळं केलेलं, पण तू मात्र खोडा घातलास. तुझ्यामुळे ती दोघं एकत्र आली. आता मात्र मी तुला माफ करणार नाही. आता मात्र मला तुझी ही गोष्टच कळत नाहीये. इरावती, आता सगळं काही संपलं आणि आता तर मी तुला माफ करणारच नाही, अशी अण्णासाहेब बोलतात. त्यावेळेला इरावती अण्णासाहेबांच्या कानाखाली द्यायला जाणार, तेवढ्यात मात्र अक्षय इरावतीचा हात धरतो आणि जोरात मुरगळत बोलतो, तुझी हिंमत कशी झाली अण्णासाहेबांवरती हात उचलायची? आणि तो सणसणीत कानाखाली मारतो. तेवढ्यात रमा सुद्धा तिथे आलेली असते आणि रमाने अण्णासाहेबांना सोडवलेलं असतं. अण्णासाहेबांना सोडवल्यानंतर रमा अण्णासाहेबांना बोलते, अण्णासाहेब, तुम्ही मला सांगितलं सुद्धा नाही. अण्णा, मला किती काळजी वाटत होती तुमची. अण्णा, खरंच म्हणजे मी सासरी गेली म्हणजे तुम्ही मला परकं केलं का? तेव्हा लगेच अण्णासाहेब बोलतात, रमा, अगं असं कसं काय बोलतेस? अगं या बाईने कधी मला बांधून ठेवलं ते माझं मला कळलं नाही. रमा, खरंच सांगतो, माझ्यावरती विश्वास ठेव. तेव्हा रमा बोलते, आता त्या सर्व गोष्टी जाऊ देत, आता आपण इथून लवकरात लवकर निघायचं. आणि रमा इरावतीच्या जवळ जाते आणि इरावतीच्या सटासट कानाखाली मारते आणि इरावतीला बोलते, हिम्मत कशी झाली माझ्या अण्णासाहेबांना हात लावायची? कोण समजतेस कोण तू स्वतःला? इरावती, एवढं सगळं करून सुद्धा तू कधीच सुधारणार नाहीस. इरावती, मला तर तुझ्या गोष्टीच कळत नाहीत. अगं का अशी वागतेस, का आम्हाला पिडतेस? इरावती, आज मात्र तू माझ्या मनातून साप उतरलीस. तेव्हा लगेच इरावती बोलते, बस कर, अति होतय. रमा, तुला काय वाटलं तुझ्या या बापाला तू सोडवलंस म्हणजे तू म्हणशील तसं मी करेन? रमा, एक गोष्ट लक्षात ठेव, ही इरावती कधीच हार मानत नाही आणि मानणार सुद्धा नाही. तुला संपवल्याशिवाय ही इरावती गप्पच बसणार नाही. आता मात्र सगळं काही संपल्यात जमा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरी सुद्धा
आता मी तुला सोडणार नाही म्हणजे नाही. तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते. इरावती मोठ्याने बोलते, रमा मी पुन्हा येईन आणि तुला संपवेन, पण तुझं आयुष्य उद्ध्वस्त करेन. त्यावेळेला अक्षय बोलतो, गप्प बस. माझ्या रमाचं आयुष्य उद्ध्वस्त करायला तू कितीही जन्म घेतलेस ना तरी सुद्धा अक्षय तुला एकटा पुरून उरेल. माझ्या रमाच्या वाटेला जायचं नाही या इरावतीने, तर थोबाड फोडेन तुझं. तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग येतो आणि इरावती बोलते, अक्षय या रमासाठी तू मला बोलतोस? अक्षय अरे तू जरा तरी माझा विचार कर. तेव्हा मात्र अक्षय बोलतो, मला तुझा विचार करायचाच नाही. मला मुळात तुझ्याशी बोलायची इच्छा नाही. आत्ताच्या आता तुझं थोबाड बंद कर. त्यावेळेला लगेच रमा बोलते, अहो तुम्ही कोणाला सांगताय? या बाईला. अहो या बाईला बोलून काही उपयोग नाही, कारण ही बाई कधीच सुधारणार नाही. तिला आपण संधी देऊन सुद्धा ती सुधारायचं काम करत नाहीये. आता मात्र मी तिला कधीच माफ करणार नाही. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला लगेच इरावती मोठ्याने बोलते, मी सुधारणारच नाही. जे मला मिळालं नाही ते तुमच्या नशिबात मी कधीच येऊ देणार नाही. हे ऐकताच मात्र रमा खूपच चिडलेली असते. रमा बोलते, इरावती बस कर. अगं किती प्रयत्न करणार आहेस आम्हाला दोघांना बाजूला करण्याचा? पण कितीही प्रयत्न केलास ना तरी इरावती तुझी स्वप्न मात्र कधीच साकार होणार नाहीत. इरावती आता सगळं काही संपल्यात जमा आहे. तेव्हा मात्र इरावती बोलते, असं तुला वाटतंय रमा, पण मी मात्र एवढ्या सहजासहजी सगळं संपू देणार नाही. रमा मी तुला सोडणार नाहीये. तेव्हा मात्र रमा बोलते, असं तुला वाटतंय. आता मात्र तुला जे करायचंय ना ते कर, पण आता मात्र सगळं काही संपल्यात जमा आहे. तेव्हा मात्र रमाची खूपच चिडचिड झालेली असते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर अक्षय आणि रमा पुन्हा एकदा इरावतीला गजाआड पाठवतील? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.